नमस्कार मित्रांनो, आजचा आपला पालखीचा चालायचा चौथा दिवस आहे आणि आता आपण खोपोलीचा घाट चढतोय. तरी यावेळी घाट चढायला उशिराने सुरुवात केली आहे, कारण दरवेळी खूप असं अंधारात निघतो आम्ही, पण यावेळी विजिबिलिटी जरा बऱ्यापैकी आहे. अय माऊलीचा उदो उदो अजय एकविरायचा उदो उदो अय आयलो अय आयलो. आज जोश पाहिजे होता, मगासपासून जोश थंड झालेला आणि गज्जूला आता वडापावचा वास आलाय. त्यामुळे आता ब्रेक नक्कीच. आणि आता बघा, हेच सांगतो, आता प्रवासाची सुरुवात आताच झाली आहे आणि झालं. पहिला ब्रेक कोणामुळे आलाय? तर गज्जूमुळे. आता आमची 500ची नोट सुट्टी होते हा म्हणजे दिवा पहिल्या दिवशी आम्हाला नोट मिळालेली, की आता सुट्टी हा होते. ते अजून निघालीच नाही. काढत नाही मुद्दाम, तो आमच्या ऑनलाईनला मतलब नाही, आमची नोट सुट्टी होईल तेव्हा ती सुट्टी. ताईंनी आम्हाला पैसे दिलेत, कॅश मध्ये पैसे दिलेत की 500 रुपये घ्या, खर्च करा. हा, यो व्हिडिओ आम्ही डायरेक्ट ताईला पाठवणार. अजिबात बसू नका कोणी. गज्जूने सांगितलंय बसायचं नाही. बसायचं नाही, हा, नाही बसायचं. आम्ही वनव्या 10 वेळा गज्जूला थांबायला लागतं, आम्हाला नाही. हो वेटर, जल्दी जल्दी दे दो ना, कितना टाइम लगात है तू? वय तुमचं झालंय ना. नाही आल्यात लांब नाही ना, नाही नाही बसल्या तिथे. नाही येत आहेत. ही आपली पालखीची गाडी नव्हती ना. तर बघा, पालखीला कधीच कोणी उपाशी राहत नाही किंवा तहानलेला राहत नाही. वेळोवेळी तुम्हाला पाणी मिळणार आणि खायला पण मिळणार. आणि थकवा पण लागत नाही, कारण की फुकटची हवा भेटते, थंडी थंडी हा, सकाळी सकाळी. सकाळी. आणि हे दादा दरवेळी पालखीला सगळ्यांच्या पुढे असतात निशाणी बरोबर. यावेळी जरा पाठी आहे, त्यांना पायाला त्रास होतोय. थंडीने पण हवा इथून तिथून ढकलते. सालाचा का धोका घ्यायचा. अरे संध्याकाळी ये ना, तुला बोलतो, तू संध्याकाळी मागायला येत ना काही. जेव्हा लॅपटॉप घेऊन बसलेला असं तेव्हा येऊन विचारतो आज तरी भेटेल का, पण येऊन बसत नाही तिकडे की बाई व्हिडिओ दे. त्याच्यात सांग, हा आमचा आदेश पाटील हा दररोज ड्रोनचे व्हिडिओ मागतो. फक्त असा ना येतो, अरे ड्रोनची व्हिडिओ भेटेल का. हा डायलॉग फेमस झाला, आता चालू आहे ना. नाही ना, आता दुपारी ये ना, घेऊया, देतो. तू ये ना, बाजूला बस आणि घे. आता आपण जरा चायसाठी हॉल्ट घेऊया. झाला घाट चढून झालं, ऊन लागायला लागलं, आता थकायला झालंय. अशा प्रकारे इकडे दुसरी पालखी चाललेली आहे. बघू शकता त्यांचा जोश किती आहे ते. इथे पण आम्ही ऑनलाईन केलाय, 500ची नोट अजून मोडली नाही. हा, इथे पण बघा, पेमेंट मी केलाय, मी गज्जूने नाही केलाय. पैसे दे दादा. 500ची नोट अजून तशीच आहे. पैसे पडले आम्हाला. वाटचाल भेटले ती 500ची नोट. हा, वाटचालीचे पैसे आमचे अजून सुटे, म्हणजे खिशातून निघतच नाहीयेत. ते घरी रिटर्न ते घरी ताईकडे रिटर्न जाणार आहेत. हा, हे पण फिक्स आहे. माझ्या याच्यातून कोणतरी चोरले.
मजा आली. ऍक्च्युली 2 पालख्या एकत्र आल्या त्यामुळे त्यांचे डीजे एकत्र आले, त्यामुळे जरा सगळेच नाचत होते आणि सगळेच जरा जास्त जोश मध्ये होते. तर आम्ही जरा हा घाट उतरायला लागलो, पण पुढे नाश्त्यासाठी स्टॉप आहे, बघू आता किती वेळ लागतोय. आणि खरं तर आता जरा कंटिन्यू ऑलमोस्ट जास्त ना, आम्ही या 2-2.5 तासात किती आम्ही 8:45 तरी निघालोय, 9:15 झाले आणि एवढ्या वेळात आम्ही फक्त मोजून 10 मिनिटच थांबलो असू. त्यामुळे आता खरंच पाय दुखायला लागले. पण आता बोलायचं नाही. हा, असं बोलायचं नाही, फक्त फील करायचं. या वर्षीचा पालखीचा अनुभव खूप वेगळा होता, कारण दरवेळी असं असतं की म्हणजे रस्त्यात चालतो, हा नाही तर दरवेळी गज्जू असतो. म्हणजे गेली 2 वर्ष तरी असंच आहे की पहिल्या वर्षी पण गज्जूने पहिलीच गाडी घेतलेली, गेल्या वर्षी त्याने कर्जत पासून गाडी घेतली, त्यामुळे मी एकटाच चालायचो. त्यावेळी सागर होता त्यामुळे तरी ठीक आहे, आणि त्याच्यात नाही यावेळी गज्जूने गाडीतून नाही गेला तो. पण मजा याच्यासाठी पण होती की सगळे यावेळी जरा वेगवेगळी माणसं भेटतात आहे, कारण आमच्या डीजेची गाडी तर कधीच पुढे निघून गेली पालखीवाल्यांच्या सोबत. फक्त हे की दुसऱ्या पालखीचे लोक आहेत ते भेटतात आहे मध्ये, थोडं मजा येते. बडगा आणि कर्जत 2 पालख्या आहेत आमच्या. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण लोणावळ्याच्या ब्रिज खाली पोहोचलो आणि आता इथे आपला हॉल्ट आहे आणि पाठवून एक डीजेची गाडी येते. आपल्या स्पॉटला पोहोचलोय. आपला आता नाश्ता करायची वेळ झालेली आहे आणि ऊन पण मस्त आलेलं आहे, त्यामुळे उन्हाच्या आधी आपण घाट पूर्ण चढून पहिली मोहीम पार पाडली आहे. आता इकडून पुढची मोहीम आहे टोल नाका क्रॉस करायचा आहे, कारण तिकडे आपला जेवणाचा हॉल्ट आहे. तर इथपर्यंत आलो, आता पुढे पण जाऊ. हे आमचे संतोष दादा आटाळीकर उर्फ गगन भरारी ग्रुपचे मेन काय बोलतात दिग्दर्शक एडिट करण्यानंतर. अच्छा, तू यांच्याबद्दल सांग. हे आमचे संतोष दादा यांच्याजवळ राहून मी हे फोक डान्समध्ये घुसून आज जो पण आहे हे या दादांची कृपा आहे आमच्यावर, म्हणून मी आज इथपर्यंत तुमच्यासमोर कलाकार म्हणून आलो आहे. आणि ते आता चाललेत काळूबाईला दर्शनासाठी. तो मला बघितलं, आपल्या गावाची पालखी बघितली, पालखीचे दर्शन घेऊन ते आता काळूबाईला निघाले. उद्या तुम्हाला काय बोलायचं आहे? नक्कीच खूप आनंद झाला तुम्हाला सर्वांना भेटून, कारण आमची इच्छा आहे उद्या आम्ही नक्कीच आईच्या दर्शनाला येणार आहोत. पालखीला भेट झाली, खूप आनंद वाटला. एकविरा माते की जय. आपला दुपारचा टप्पा इथपर्यंतच होता आणि मुळात हे एकविरा देवीचं माहेरघर म्हणून मानलं जातं. आता आपण इकडे जेवू, थोडा आराम करू आणि मग इथून संध्याकाळी कारल्याला जाणार पायथ्याला. इकडे आपला स्टे असेल आणि उद्या सकाळी मग पालखी गडावर जाईल. सकाळपासूनचा सगळा जोश एकदम गेल्या 1 तासात पूर्णपणे बाहेर पडला. थकायला झालं आहे, पाय दुखत आहेत आता. सकाळी वातावरण थंड होतं, मस्त होतं, पटापट सगळं कवर केलं, पण आता दुपारी हालत खराब झाली.
हे इकडून घ्यायचे ना. खालती बघा, खालती बघ भाऊ. आले. चला माऊली चला. छोटे मित्रांनो आज पालखी खांद्यावर घेतली आणि आता आपण त्याला पाप जास्त आहे, शुद्ध करण्यासाठी गोमूत्र मारला आणि गुलाबजल मारला, त्याच्यानंतर पालखी दिली. आणि आता आपण शेवटच्या टप्प्याकडे निघालो. आता आपण तुमच्या पायथ्याला पोहोचणार आहोत.
विटाव्याच्या धक्क्याला पदर विटाव्याच्या धक्क्याला पदर विटाव्याच्या धक्क्याला